अपंगांना शासन निर्णयानुसार सेवा सुविधा मिळण्याबाबत सांगली महापालिकेवर दिव्यांग आणि मदनभाऊ युवा मंचने आंदोलन करत निवेदन देण्यात आले आहे। यावेळी आनंद लेंगरे बोलताना म्हणाले, महापालिका क्षेत्रामध्ये अपंगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे अन्य समाज पाहतो। इतर समाजाबरोबर त्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर शासन निर्णयानुसार ताबडतोब त्यांना सेवा सुविधा मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे। वारंवार अपंग बांधवांनी आपल्याला निवेदने दिली आहेत। तसेच यापूर्वीही आंदोलनाच्या माध्यमातून ही आवाज उठवला आहे, पण दुर्दैवाने कोणत्याही सेवा सुविधा या महापालिकेकडून मिळत नाहीत। ही दुर्दैवाची बाब आहे। दिव्यांगांचा 5% राखीव निधी इतर ठिकाणी खर्च केला जातो, तो पूर्णपणे थांबवून सर्वच निधी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा, अन्यथा माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापेक्षाही मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। यावेळी बोलताना माननीय उपायुक्त साहेब यांनी अपंग बांधवांचा राहिलेला 1,500 रुपये प्रमाणे उदरनिर्वाह भत्ता आजच्या आज त्यांच्या बँक खात्यात जमा करू असे आश्वस्त केले। या मोर्चाला माननीय मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, शहराध्यक्ष मयूर बांगर, मनपा क्षेत्राध्यक्ष हाजी तौफिक बिडीवाले, विष्णुअण्णा पाटील खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन सचिन वाडकर, कय्यूम पटवेगार, बशीर मुजावर, संकेत आलासे, नितीन भगत, अवधूत गवळी, मयुरेश भिसे, वैभव चोपडे, राहुल मोरे तसेच अपंग संघटनेच्या आशा पाटील, रामदास कोळी, जग्गू शेख, संजय कदम, लहू सावंत, शंकर फणसे, राणी कामटे, महादेव कोळी आदी प्रमुख पदाधिकारी आणि अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासाठी आम्ही सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो। आज आपण संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व आपले लीडर्स आहेत यांच्या माध्यमातून ही जवळजवळ 10 मागण्यांचं पत्र महानगरपालिकेला सुपूर्द केलेलं आहे। तर अगदी ज्या गोष्टी सुरुवातीला केलेल्या आहेत त्याबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देऊ इच्छितो। जसं आशाताईंनी सांगितलं की 1800 जणांची यादी आपण सबमिट केली होती, त्याच्यातले काही जणांचे पैसे जमा झाले, काही राहिलेले आहेत। तर मी अगदी खेदपूर्वक सांगतो की महानगरपालिकेतर्फे ही पूर्ण यादी बँकेला केव्हाच जमा केलेली आहे, मात्र त्यांच्याकडच्या कामाच्या व्यापामुळे आणि त्या ज्या एंट्री कराव्या लागतात त्याच्यामुळे आजच्या घडीला 700 जणांचे भत्ता पोचायचा राहिलेला आहे। पण मी ग्वाही देतो आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा सगळा 700 जणांचा भत्ता त्यांच्या आज मदनभाऊ पाटील युवा मंच आणि प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महानगरपालिकेवर हजारोच्या संख्येनं मोर्चा काढलेला आहे। ज्या आमच्या दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने जे अध्यादेश दिलेले आहे, जो JR काढलेला आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडनं होत नाही आहे। ती काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून आज युवा मंचाने प्रहार संघटनेकडून आम्ही यांना धारेवर धरलं आणि सांगायची चांगली एक बाब तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की महापालिका प्रशासनानं ज्या दिव्यांग बांधवांचा भत्ता 50% दिव्यांग बांधवांचा भत्ता जो दिलेला नव्हता तो आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा होईल असं प्रशासनानं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। आणि आम्ही मागणी जवळजवळ आमच्या 16 मागण्या आहेत। आम्ही 16 मागण्यांचं निवेदन त्याबरोबर महाराष्ट्र शासनाचा JR हे आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। आम्ही त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। 1 महिन्याच्या कार्यकाळात प्रशासन काय करते बघणार आहे। तर पुन्हा एकदा आमचा दिव्यांग बांधव मदनभाऊ युवा मंच आणि आमची प्रहार दिव्यांग संघटना जोरदारपणे 1 महिन्यानं आम्ही धडक देऊ हे प्रशासनाने समजून राहावं।